नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रो, आज आपल्याला मोबाईलवरून आपले आधार कार्ड कसे अपडेट करायचे आणि तेच आधार कार्ड आपल्याला किती दिवसामध्ये अपडेट होईल हे पूर्ण माहिती पाहायची आहे। तर मित्रांनो, जे काही आधार कार्ड आपलं किती दिवस लागेल याची माहिती मी तुम्हाला लास्टला सांगेल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या मोबाईलमधल्या जे काही गुगल क्रोम आहे या क्रोममध्ये आपल्याला जायचं आहे। क्रोममध्ये गेल्यानंतर myAadharuid.government.in या वेबसाईटवर आपल्याला टाईप केल्यानंतर आपल्याला हिला सर्च करायचं आहे। मित्रांनो, सर्च केल्यानंतर जे काही आपल्याला या आधार कार्डाचा जे काही वेबसाईट आहे याचा पूर्णपणे इंटरफेस दिसेल। तर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे काही आपला आधार क्रमांक आणि त्या ठिकाणचे जे काही कॅप्चर कोड आहे ते विचारले जाईल। तर ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे। टाकून ते ज्या खाली लॉग इन विथ OTP या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, जे काही आपल्याला OTP येईल ते OTP आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेऊन जे काही इंटर OTP दिसत आहे या ठिकाणी आपल्याला ते पेस्ट करायचं आहे। पेस्ट करून खाली दिलेले जे काही बटन आहे लॉग इन याच्यावर आपल्याला क्लिक करून लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल। याच्यात भरपूर काही ऑप्शन दिले आहेत, आधार कार्ड अपडेट भरपूर काही ऑप्शन दिले आहेत। जे काही पहिल्या नंबरचं जे काही ऑप्शन आहे आधार अपडेट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर असा इंटरफेस येईल। ही पूर्ण काही डिटेल आपल्याला पाहायची आहे आणि सगळ्यात खाली येऊन जे काही नेक्स्ट बटन दिसत आहे त्या नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असा काही इंटरफेस येईल। हे बी पूर्ण आधारचाच आहे। तर आपल्याला अजून खाली यायचं आहे, त्याखाली नेक्स्ट बटन दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही आपल्याला माहिती जे काही विचारली आहे ती माहिती आपल्याला भरायची आहे। या ठिकाणी जे काही गोल टिंब दिसत आहे त्या टिंबावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा काही इंटरफेस दिसेल। या ठिकाणी आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। JPG किंवा PDF ते या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। ते बी 2 MBच्या वर नसावे। तर मित्रांनो, आपल्याला जे काही पहिल्या स्टार्टला जे काही ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी आपल्याला एक डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर काही ऑप्शन येतील। आल्यानंतर या ठिकाणी भरपूर काही आपल्याला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, जसे इंडियन पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन भरपूर काही ऑप्शन दिले आहेत। या ठिकाणून आपण एक कोणतेही डॉक्युमेंट्स एक निवडू शकतो। चला तर मग मी खाली पाहतो। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही ऑप्शन आहेत। तर मी या ठिकाणी जे काही पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड मला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। तर मी या पॅन कार्डला सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, मी याला आपल्यासमोर असा इंटरफेस येईल। असा आल्यानंतर आपल्याला याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर असा आपल्यासमोर दिसेल। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही खाली बाण वरी दाखवत आहे त्या बाणाला आपल्याला क्लिक करायचं आहे। मी दाखवतो खून करून। तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर गॅलरी ओपन होईल। तर आपल्याला या ठिकाणी बी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अपलोड फोटो म्हणते, या ठिकाणी आपण क्लिक करून समोर जायचं आहे। समोर गेल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्यासमोर गॅलरी ओपन होईल, आपल्याला गॅलरीमध्ये जायचं आहे आणि जे काही आपण डॉक्युमेंट्स या ठिकाणी निवडलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे। तर मित्रांनो, मी गॅलरीमध्ये जातो। गॅलरीमध्ये जाऊन मी काय आपले पॅन कार्ड ज्या ठिकाणी निवडलेलं आहे ते पॅन कार्ड चेक करतो आणि पॅन कार्ड अपलोड करतो। मित्रांनो, त्या ठिकाणी बघा पूर्ण हिरवी रेत दिसत आहे आणि पॅन कार्ड हे अपलोड झालेलं दिसत आहे। तर मित्रांनो, पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड झालेलं आहे। तर आपल्याला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या बी ठिकाणी भरपूर काही असे ऑप्शन आहेत, डॉक्युमेंट्स आहेत आपल्याला जोडायला। इंडियन पासपोर्ट आहे, जसे किसान पासबुक आहे, भरपूर काही ऑप्शन दिले आहेत। या ठिकाणी कोणता एक तुम्ही पुरावा जोडू शकतो। तर मित्रांनो, मी खाली जात आहे। तर पाहूया कोणता आपल्याजवळ जे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे ते आपल्याला जोडता येईल। तर या ठिकाणी मला
जे काही वोटर आय डी दिसत आहे तर मी वोटर आय डी या ठिकाणी मी जोडतो. याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओके करून जे काही बाणावरी दिसत आहे आपल्याला त्या बाणावर आपल्याला क्लिक करून अपलोड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे काही आपली अपलोड हे ठिकाण या ठिकाणी येऊन जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अपलोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईन. गॅलरीमध्ये गेल्यानंतर जे काही आपण या ठिकाणी वोटर आय डी सिलेक्ट केलेली आहे ते वोटर आय डी सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. मी या ठिकाणी वोटर आय डी सिलेक्ट करतो आणि अपलोड करतो. तर मित्रांनो बघा याही ठिकाणी हिरवी रेस आलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे. त्या खाली जे काही गोल टिंब दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर नेक्स्ट हे बटन दिसत आहे आपल्याला. नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणीही नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट करून समोर जायचं आहे. मित्रांनो पाहूया थोडे नेट स्लो असल्यामुळे प्रोसिजर होत नाही. तर मित्रांनो समोर आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्यासमोर असा इंटरफेस आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही 14/9/2024 हे दिसत आहे यापर्यंत आपण जर आपले आधार कार्ड अपडेट केले तर आपल्याला निःशुल्क पैसे लागणार नाहीत. तर मित्रांनो या ठिकाणी असं दाखवत आहे. तर या ठिकाणी आपल्याला खाली नेक्स्ट हे बटन आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो क्लिक केल्यानंतर जे काही आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय झालं असं दाखवत आहे. तर आपण या ठिकाणी आपली जे काही पावती आहे अपडेट केलेली या ठिकाणी डाउनलोडसुद्धा करू शकतो. तर आपल्याला जे काही खाली डाउनलोड ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपली पावती डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो मी पहा तुमच्या समोर करून दाखवेल. या ठिकाणी आपल्याला क्लिक करूता. क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं आहे. थोडं थांबल्यानंतर जे काही आपली पावती आहे आपल्यासमोर डाउनलोड झालेली दिसेल. तर मित्रांनो चला याला क्लिक केल्यानंतर काही थोडं टाईम लागत आहे. तर या ठिकाणी आपल्याला PDF जे काही आपली पावती आहे ही पावती आपल्यासमोर येऊन जाईल. मित्रांनो या पावतीमध्ये आपला आधार क्रमांक आणि जे काही आपले आज आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेले आहे. तर मित्रांनो आधार कार्डला अपडेट होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 दिवस लागतील आणि जास्तीत जास्त हे 3 महिन्यापर्यंत कालावधी लागू शकतो. आणि मोबाईल क्रमांक जर अपडेट केल्यानंतर मित्रांनो कंपल्सरी हे 24 घंट्यामध्येच होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.